नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप मध्ये वर्तुळ, त्याची त्रिज्या, व्यास आणि परिघ या घटकावर मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न। तर वेळ न लावता आपण लगेच सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे पहा, हा 2024 ला आलेला आहे 5वी स्कॉलरशिप साठी। एका वर्तुळाची त्रिज्या 7/2 सेमी आहे, तर त्याचा व्यास किती सेमी आहे? एकदम सोपा प्रश्न आहे पहा, अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही। तर आपल्याला त्रिज्या दिलेली वर्तुळाची आणि व्यास काढायचा आहे। तर त्रिज्या किती आहे? त्रिज्या म्हणजे r, ती दिलेली आपल्याला 7/2 सेमी आणि आपल्याला विचारलं व्यास काढायचा। तर आपल्या सर्वांना माहिती आहे व्यास हा त्रिज्येच्या किती पट असतो? दुप्पट असतो। व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट, म्हणजे फक्त त्याला 2 ने गुणायचं। कशाला? त्रिज्येला। 2 गुणिले r म्हणजेच 2 गुणिले r म्हणजे त्रिज्या किती आहे? 7/2। या ठिकाणी 2 2 काय होतात? कॅन्सल होतात, म्हणजे उत्तर राहतं फक्त 7 सेमी। एकदम सोपं आहे पहा, अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही। आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर येतोय। लक्षात येते का? फक्त काय असतो? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे त्या त्रिज्येला 2 ने गुणायचंय। आपलं उत्तर लगेच येणार आहे। ठीक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे 2023 ला विचारलेला हा 5वी स्कॉलरशिप मध्ये। वर्तुळाची त्रिज्या 2 सेमी आहे, एक जीवा 3 सेमी आहे, तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेमी आहे? आणि पर्याय आपल्याला दिलेले आहेत। तर सोपं आहे पहा, वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे। त्रिज्या किती दिलेली आहे? ती दिली आपल्याला 2 सेमी, बरोबर आहे। आता इथं आपल्याला ही एक्स्ट्रा माहिती दिली पहा, एक जीवा 3 सेमी, तिची आपल्याला गरज पण नाही। ठीक आहे, याची आपल्याला गरज पण नाही, त्यांनी असंच प्रश्नामध्ये दिलेले। आपल्याला प्रश्न काय विचारलाय? तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? आता वर्तुळामध्ये कोणतेही वर्तुळ जर घेतलं तर त्याच्यामध्ये सर्वात मोठी जीवा कोणती असते? ती असते त्याचा व्यास, बरोबर की नाही? सर्वात मोठी जीवा कोणती असते? सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो, है की नाही? त्या वर्तुळाचा व्यास असतो, ही आपल्याला गोष्ट माहित पाहिजे। म्हणजे सर्वात मोठी जीवेची लांबी काढायची म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे? व्यास काढायचा आहे। आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, आत्ताच आपण पाहिलंय, म्हणजे 2 गुणिले त्रिज्या। त्रिज्याला 2 ने गुणू, म्हणजे 2 आहे आणि त्रिज्या किती आहे? 2, बेदुने किती होणार? 4 सेमी। एवढं सोपं आहे पहा मित्रांनो, अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही म्हणताल हे कशासाठी दिलं? हे असंच दिले प्रश्नामध्ये, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही। कारण आपल्याला विचारलंय काय? सर्वात मोठ्या जीवेची लांबी। सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असते, आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट, म्हणजे 2 येते, इथे किती येणार आहे? 4, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 बरोबर येते पहा। 4 सेमी हे आपलं उत्तर आहे। सेम त्याच पद्धतीचा प्रश्न 2021 ला पण विचारला होता पहा 5वी स्कॉलरशिप मध्ये। कसा बघा, वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेमी व जीवा 3 सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची असेल? इथं पण तसाच प्रश्न विचारलाय, सर्वात मोठी जीवा आणि त्याची लांबी विचारली आपल्याला। आणि इथं काय दिले? त्रिज्या दिलेली आहे, जीवा दिलेली आहे। आता ही जी जीवा दिली, वर्तुळात कोणती पण जीवा असू शकते जी 3 सेंटीमीटरची, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, आपल्याला त्रिज्येकडे बघायचं। त्रिज्या आपल्याला किती दिलेली आहे? सेम आताच्या सारखं, लगेच तुम्ही तोंडी पण करू शकता, पण चला लिहून दाखवतो तुम्हाला। 2.5 सेमी, त्रिज्या किती आहे? 2.5। मग आपल्या सर्वात मोठी जीवा काढायची। सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो, बरोबर? सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो। मग व्यास किती असणार आहे? 2 गुणिले त्रिज्या। त्रिज्याला आपल्याला काय करायचे? 2 ने गुणायचे, आणि 2 गुणिले त्रिज्या किती आपल्याकडं? 2.5। 2.5 ची दुप्पट करायची आपल्याला, हे का नाही? 2.5 ची दुप्पट कशी? म्हणजे 2 ने गुणायचं। नसेल येत तर सरळ सरळ 2.5 म्हणजे पॉईंट काढून टाकायचं, 25 ठेवायचं, त्याला 2 ने गुणायचं। या गुणाकार तर करता येतो आपल्याला, 25 दुने 50 होतात, आणि मग दशांश चिन्ह द्यायचं, इकडून एक घर, म्हणजे इथं 5.0 म्हणजेच 5 सेमी, किंवा 2.5च्या दुप्पट 5 सेमी होतं। म्हणजे आपलं उत्तर किती? पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर येते पहा मित्रांनो। पुढचा प्रश्न खूपच सोपा आहे, हा 2022 ला विचारलेला आहे 5वी स्कॉलरशिप मध्ये। 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? आता मैदान कसं आहे? वर्तुळाकार आहे, म्हणजे वर्तुळच तुम्ही ग्राह्य धरायचं। त्याची त्रिज्या आपल्याला दिलेली पहा, किती दिली आहे? या ठिकाणी त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 7.6 मीटर, मीटर दिली पहा। तर आपल्याला त्याचा काय करायचं आहे? व्यास काढायचा आहे। तर सरळ सरळ आताच्या प्रमाणेच
व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, बरोबर आहे की नाही? व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, म्हणजे 2 गुणिले, आता त्रिज्या किती आहे 7.6, यांचा गुणाकार करायचा. मी आता सांगितलं गुणाकार दशांश चिन्हाचा गुणाकार करताना अडचण येत असेल, दशांश चिन्ह काढून टाका, म्हणजे किती झाले 76 झाले, आहे की नाही? आणि त्याला कितीने गुणा 2 ने गुणून घ्या. बघा बेसक 12 हातचाला 1, बेसाती 14 आणि 1 15, 152 आलं, बरोबर आहे. आता तुम्ही काय करायचं, आता दशांश चिन्हाचा विचार करायचा. उजवीकडून 1 घरानंतर इथं दशांश चिन्ह आहे ना, मग इथं पण द्यायचं 1 घरानंतर, म्हणजे 15.2 मीटर हे आपलं उत्तर अगदी सहज येते पहा, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे, राईट. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आपल्याकडे 2021 ला विचारलेला आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे आतापर्यंतपेक्षा. 88 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा 5 फेऱ्या मारते. किती फेऱ्या मारते? 5 फेऱ्या मारते. तर एका आठवड्यात ती किती किलोमीटर चालते? आपल्याला अगदी सोपा प्रश्न आहे, परंतु थोडा मोठा वाटेल तुम्हाला, पण पहा एकदम सिंपल आहे. काय करायचं तुम्हाला, परिघ आपल्याला दिलेला आहे. परिघ म्हणजे काय असतं? एखाद्या वर्तुळाचा परिघ म्हणजे थोडक्यात एक फेरा असं आपण समजू. वर्तुळाकृती समजा ती बाग आहे, त्या बागेचा एक फेरा म्हणजे परिघ, बरोबर आहे की नाही? एक फेरा, बघा एक फेरा म्हणजेच परिघ, बरोबर. आणि तो परिघ किती दिलेला आहे आपल्याला? 88 मीटर. म्हणजे ती स्वरा जी आहे एका फेऱ्यामध्ये 88 मीटर एवढं अंतर चालते, बरोबर आहे, एका फेऱ्यामध्ये. आणि एका दिवसाला ती किती फेऱ्या मारते, है ना? बघा 5 फेऱ्या मारते. किती? 5 फेऱ्या मारते. तर एका आठवड्यात ती किती किलोमीटर चालेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा आता मग आपण काय करू, 5 फेऱ्या मारते ना, मग आपण लिहू 5 फेऱ्या, किंवा आपण त्याला एका दिवसाचं म्हटलं तरी हरकत नाही. तर 5 गुणिले 88 हा गुणाकार करून घ्यायचा. मी इकडं करतो बाजूला. 88 गुणिले 5, 5 8 40, हातचाले 4, 5 8 40 आणि 4 44, म्हणजे 440 मीटर. किती? 440 मीटर. हे झालं एका दिवसाचं. आता ती आठवड्याला किती? तर आठवड्याचे दिवस किती असतात आपले? 7 दिवस असतात. आणि याला परत तुम्हाला काय करायचं, 7 ने गुणायचंय. आठवड्यामध्ये एकूण किती अंतर चालेल, तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याला काय करायचं, 440 ला परत कितीने गुणायचं? 7 ने गुणायचं. 7 ने का गुणायचं? कारण आपल्याला माहिती आहे की 7 दिवसांचा आठवडा असतो. मग आपण करू 440 गुणिले 7. बघा किती येते, 7 0 0, 7 चोक 28, हातचाले 2, 7 चोक 28 आणि 2 30, 3080. किती आलं? 3080. मात्र हे काय बरं, मीटर. परिघ मीटर मध्ये दिला होता, मग हे मीटर मध्येच आपलं उत्तर मीटर मध्ये आलं. आता 3080 जर मीटर असेल तसं ऑप्शन आहे का? बघा इथं 3080 किलोमीटर आहे, मात्र हे ऑप्शन असणार नाही. मग आपल्याला किलोमीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर याला काय करायचं असतं, 1000 ने भागायचं असतं. का? तर आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, आहे की नाही? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, राईट. मग आपण याला 1000 ने भागलं, म्हणजे बघा 3080 ला जर आपण 1000 ने भागलं तर आपलं उत्तर येत असतं. कसं? आता आपल्याला काय करायचं असतं, बघा एक समजा सुरुवातीला आपण 0 0 कट केले काढायचं, आहे की नाही? मग 308 भागिले 100 झालं. आता खाली आपल्याला काहीच नकोय, 2 शून्य आहेत ना, मग 2 शून्य असेल ना तर उजवीकडून 2 घरं सारखवायचे, म्हणजे इथं, म्हणजे आपलं 3.08 किलोमीटर हे उत्तर अगदी सहज येते पहा, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये सापडते, हे की नाही? 3.08 किलोमीटर आपलं उत्तर येते. येते का तुम्ही लक्षात? व्यवस्थित पहा. पुढील प्रश्न आहे हा 2020 ला विचारलेला आहे 5वी स्कॉलरशिप मध्ये. बी केंद्र असलेल्या व्यास 6 सेमी हा ए केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर रेख ए बी किती असेल? बघा त्यांनी असं म्हणलंय की बी केंद्र असलेल्या, या ठिकाणी शब्द राहिला वर्तुळाचा, है ना? बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास, म्हणजे हे जो छोटं वर्तुळ तुम्हाला दिसते, ही आकृती ऑलरेडी प्रश्नपत्रिकेत दिलेली आहे पहा. बी केंद्र असलेले हे जे वर्तुळ आहे त्याचा व्यास म्हणजे हे पूर्ण किती आहे? 6 सेमी आहे का नाही? याचा व्यास 6 सेमी आहे. आणि हा जो आहे ना, हा
ए केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. म्हणजे हे जे मोठं वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आहे. लक्षात येते का बघा? म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेल, समजा मी याला जर असं जोडलं तर हा जो व्यास आहे ना हा किती आहे? 6 सेमी आहे. किती आहे? 6 सेमी आहे. आणि तो जो आहे ना हा हे छोट्या वर्तुळाचा व्यास आहे, मात्र ती मोठ्या वर्तुळाची काय त्रिज्या आहे. बरोबर आहे की नाही? लहान वर्तुळाचा तो व्यास आहे, मात्र मोठ्या वर्तुळाची ती काय त्रिज्या आहे. हे तुमच्या लक्षात येत असेल. ओके. तर आपल्याला विचारलंय ए बी हे अंतर किती? ए पासून बी पर्यंत हे जे अंतर आहे हे अंतर तुम्हाला काढायचंय. आता एकदम सोपं आहे, तुमच्या सहज लक्षात आलं पण असेल. काय? ए बी जे आहे ना, ए बी ही काय लहान वर्तुळाची त्रिज्या आहे. ए बी ही काय तयार होती? लहान वर्तुळाची त्रिज्या असते. आणि लहान वर्तुळाची जर त्रिज्या म्हणलं, आता लहान वर्तुळाचा व्यास किती आहे बरं टोटल? हा टोटल 6 आहे. मग हा किती असणार आहे? 3 निम्म. कारण त्रिज्या जी असते ना ती व्यासाच्या निम्मी असते, आहे की नाही? म्हणजे 6ला आपण 2ने भागायचं म्हणजे आपलं उत्तर येतं 3 सेमी. एवढा सोपा प्रश्न आहे पहा मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर येतोय. येते एक तुमच्या लक्षात पहा. आता पहा पुढील प्रश्न आपल्याकडे हा 2017ला विचारलेला प्रश्न आहे. आकृतीत वर्तुळावरील प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? पहा आपल्याला या ठिकाणी एक वर्तुळ दिलेले आहे आणि वर्तुळावरती आपल्याला बिंदू दिलेत बघा. पी क्यू आहे, एम एन आणि ओ. म्हणजे 1 2 3 4 5 बिंदू येते. किती बिंदू येते? एकूण 5 बिंदू येतं. बिंदूंची संख्या 5 आहे. तर हे एकमेकांना जोडले म्हणजे एम क्यू जोडा, एम एन जोडा, एम पी एम ओ जोडा, परत पी क्यू पी एम पी एन असे एकमेकांशी जोडायचे. प्रत्येक बिंदू हा एकमेकांशी, प्रत्येक 2 बिंदू एकमेकांना जोडायचे. तर एकूण किती रेषाखंड होतील? तर हे तुम्ही जोडत बसायचं नाही पहा, आहे की नाही? जोडत बसायची गरज नाही. तर तुम्ही काय करायचे, एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला मी. आपल्याला बिंदूंची संख्या बघायची. एकूण किती बिंदू येतं? 5 बिंदू येतं. तर आपण काय करायचं, रेषाखंडाची संख्या जर आपल्याला काढायची असेल, रेषाखंडाची संख्या बरोबर हे जे बिंदू आहेत ना 5, ते घ्या 5 गुणुले त्याला कितीने गुणायचं? त्याच्या आधीची संख्या. आपल्या जे संख्या आहेत ना 1 2 3 4 त्याच्यामध्ये 5च्या अगोदर कोण येतं? 4 आणि भागिले किती? 2. एवढं सोपं आहे पहा. म्हणजे ती संख्या गुणले त्याच्या आधीची संख्या आणि भागिले 2. बघा 5 चूक किती होतात? 20 आणि त्याला कितीने भागायचं? 2ने भागायचं. 20ला जर 2ने भागलं तर उत्तर किती येईल बरं? 10. म्हणजे एकूण 10 रेषाखंड काढता येतील. आता तुम्ही प्रॅक्टिकली करून पाहू शकता जोडून बरोबर 10 रेषाखंड होतात का, आहे की नाही? तर कितीही बिंदू असले तरी आपल्याला काय करायचं, फक्त बिंदूची संख्या बघायची किती आहे आणि त्याच्या आधीची संख्या घ्यायची. समजा जर 7 बिंदू असते तर 7 गुणिले 6 करावं लागलं असतं, आहे की नाही? आणि भागिले 2. अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्ही काढू शकताय. तर पहा मित्रांनो, आपण वर्तुळावर आधारित जे प्रश्न होते 2017 पासून तर 2024 पर्यंत ते या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. आणि इतरही टॉपिक जे असणार आहेत त्या टॉपिकवरती आपले डेली व्हिडिओ इथून पुढे येत जातील. तर नक्की आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहत जा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्ही जे नोटिफिकेशनसाठी आपलं बेल आयकॉन आहे ते जर प्रेस करून ठेवलं तर नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. आणि आपल्या मित्रापर्यंत व्हिडिओ पोहोचा, म्हणजे शेअर करा. खूप खूप धन्यवाद.